नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 21 जून. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग आहे तो वाढण्याची शक्यता आहे. ज्या भागांमध्ये मुख्यत्वे करून मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळत आहे. जे काही पावसाचे ढग बनत आहे, हे ढग जोरदार वाऱ्यामुळे पूर्वेकडे वाहून जात आहे. त्यामुळे मित्रांनो, या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी देखील केलेली आहे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर मुख्यत्वे करून उत्तरी भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमरावती विभाग, अमरावती, अरवी, अचलपूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर राहील. आता लगेच दुपारनंतर नागपूर, कोंडाली, भंडारा, घोटी, सौसर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हेच वातावरण पूर्व दक्षिण भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडचिरोली तसेच भंडारा, गोंदिया या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. देसाईगंज, ताडोबा आसपासचा परिसर, चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये, पांढरकावडा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच इकडं गोंदियाचा आसपासचा परिसर, वारा, सेवणी या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. नाशिक, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. परंतु वाऱ्याचा वेग या परिसरामध्ये ताशी 20 ते 30 किलोमीटर या वेगाने राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस मित्रांनो फारच तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर या भागांमध्ये कमी आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील जोरदार वारे असणार आहे. वाऱ्याच्या वेगामुळे तुरळक ठिकाणी हे जे हलक्या पावसाचं वातावरण बघायला मिळतं आहे, हे तुरळक भागामध्येच बघायला मिळू शकते. कोकणामध्ये रत्नागिरी, मुंबई तसेच सावंतवाडी, राजापूर, गोरेगाव वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी मुख्यत्वे करून पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. उत्तर कोकणामध्ये कल्याण, वाडा, पालघर, डहाणू या परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर राहील, जास्त प्रमाणात बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील. इकडं काडोली, वापी वगैरे या परिसरात देखील हलका ते मध्यम. तसेच इकडं उत्तर महाराष्ट्रातील अहवा, नवापूर वगैरे जो काही पश्चिम परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. सर्वत्र पाऊस नाही, तुरळक भागामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी आपल्याला मुख्यत्वे करून पाऊस बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, परभणी, हिंगोली वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर, नांदेड तसेच इकडं धाराशिवमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळू शकते. सोलापूरच्या तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आज अमरावती विभागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरी परिसर एकदम कडेचा, अमरावतीचा उत्तरी परिसर, इकडं वाशिम, यवतमाळच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर विभागामध्ये राहण्याची शक्यता. या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. भाग बदलत हा पाऊस बघायला मिळणार आहे. दुपारनंतर उत्तरी परिसरामध्ये आधी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत हेच वातावरण दक्षिण पूर्व भागाकडे सरकत जाईल. त्यामुळे इतरत्र देखील भाग बदलत ठिकठिकाणी हलका ते मध्यम, काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.